ओम नमो भगवते वासुदेवाय. केनोपनिषदामध्ये परब्रह्माचं वर्णन येतं. न वाक् गच्छति नो मनः. त्या परब्रह्मापर्यंत ना वाणी पोहोचू शकते आणि ना मनही पोहोचू शकतं. मागच्या एका भागात आपण त्याचं वर्णन ऐकलं होतं. मनोवाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मन आणि वाणी सुद्धा जिथून परत फिरतात मनासकट, हाती काही न लागता, असं जर काही स्थळ असेल तर ते परब्रह्म आहे. असं परब्रह्म सगुण साकार होऊन महाविष्णूंच्या स्वरूपात बालभक्त ध्रुवाच्या समोर आलं आणि ध्रुवानं केलेल्या त्या पूजेनं, ध्रुवानं केलेल्या स्तुतीनं, प्रार्थनेनं प्रसन्न झालं आणि त्याला जे हवं होतं, ज्याच्यासाठी एवढी सगळी धडपड झाली होती, ते सगळं त्याला दिलं. आपलं पद त्याला भगवंतानी दिलं आणि त्याच्या समोर बघता बघता भगवान गरुडध्वज महाविष्णू अंतर्धान पावले, स्वस्थानी गेले. मैत्रेयांनी विदुरांना हे सांगत असताना पुढे म्हटलं की भगवंताच्या चरण सेवेने ज्याच्यासाठी ती सेवा केली होती, तो संकल्प पूर्ण झाल्यानंतर ध्रुव निसंकल्प झाला. पुढे ती साधना करण्याची आवश्यकता उरली नाही. पण एवढं होऊन सुद्धा ध्रुवाचं चित्त काही विशेष प्रसन्न झालं नाही, त्याला विशेष आनंद झाला नाही आणि अशा स्थितीमध्ये तो आपल्या नगरामध्ये परत गेला. हे सगळं ऐकल्यानंतर विदुरांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी विचारलं, सुदुर्लभम यत् परम पदम हरेः माया विनस्तत् चरणार्चनार्जितम लब्ध्वाप्य सिद्धार्थ विवैक जन्मना कथं स्वमात्मानमन्यतार्थविद. मैत्रीजी, मायापती अशा भगवान श्रीहरींनी इतरांना अत्यंत दुर्लभ असलेलं आपलं परमपद ध्रुवाला दिलं. आणि ते का दिलं? कारण त्यांनी भगवंताच्या चरणकमलांची प्रार्थना केली. भगवंताचं पद इतर कोणाची प्रार्थना करून मिळत नाही. भगवंताच्या चरणकमलांची प्रार्थना करून, त्यांची उपासना करून, त्यांची साधना करून ते परमपद मिळतं. पण ते सुद्धा दुर्लभ आहे, सहजी कोणाला मिळत नाही. बरं, ज्यांनी ही उपासना केली, साधना केली, तो बालभक्त ध्रुव, त्याच्या ठिकाणी हा सारासार विवेक निश्चित होता. इतरांना अनेक जन्म खर्ची घालावे लागतात भगवंताचं परमपद प्राप्त होण्यासाठी. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिन यतति सिद्धये, भगवंतांनी गीतेत सांगितलं. आणि यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेति तत्वता. हजारो माणसांच्या मागे कोणीतरी एखादा प्रयत्न करतो माझ्या प्राप्तीसाठी, सिद्धीसाठी, आणि असे प्रयत्न करणारे सुद्धा ते अनेक आहेत. त्यांच्यापैकी एखादाच कोणाला तरी ते पद मिळतं. अशी जिथे परिस्थिती आहे तिथे ह्या ध्रुवाला एका जन्मातच मिळालं की 6 महिने कठोर परिश्रम करून, कठोर साधना करून भगवंताचं परमपद प्राप्त करून सुद्धा त्याला स्वतःच्या जीवनाची धन्यता का बरं वाटली नाही? आपण कृतार्थ झालो ही भावना त्याच्या चित्तामध्ये का नाही आली? विद्वांचा हा जिज्ञासायुक्त प्रश्न ऐकला आणि मैत्रेय उत्तरले, मातुस्तपज्ञा वाग्बाणे हृदि विध्वस्ततान स्मरण नैच्छन मुक्तिपतेर मुक्तिम तस्मात तापमुपेयवान. मैत्रेयजी विद्वांना सांगतायत की ध्रुवाचं हृदय, तरी तो 6 वर्षाचाच लहान मूल होता, तरी सुद्धा आपल्या सावत्र आईच्या वाग्बाणाने
इतकं घायाळ झालेलं होतं, जखमी झालेलं होतं, त्याची चाळणी झालेली होती. आणि ते जे शल्य होतं, ते शल्य भगवंताचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्याकडे ते आढळपद मागताना सुद्धा त्याच्या चित्तामध्ये कायम होतं. त्या शल्याचं स्मरण त्याला कायम होतं. आणि म्हणूनच त्याने भगवंताकडे, जो मुक्तिदाता आहे, आपली मुक्ती नाही मागितली. आता खरं भगवत दर्शनामुळं त्याचं मनोमालिन्य दूर झालेलं होतं एकीकडे, पण तरी सुद्धा आपल्याकडनं ही जी चूक झाली की समोर मुक्तिदाता भगवंत आहे आणि मी मुक्ती न मागता जे नाशिवंत आहे असं ते आढळपद मागितलं, ही चूक जेव्हा त्याला जाणवली तेव्हा तो पश्चाताप करायला लागला आणि आपल्या मनाशीच तो बोलायला लागला. समाजनानेक भोगेन पदम विदुः सनंदादय ओसरे तथा मासैरहं षड्भिरमुष्य पादयोः छायामुपेत्यापगतस् प्रसंगमती. क्या हो, काय सांगू, सनकादी ओझर येता नैष्टिक ब्रह्मचारी सुद्धा, सिद्ध असलेले लोक सुद्धा समाधीद्वारे अनेक जन्मानंतर जे मिळवतात त्या भगवंताच्या चरणांची छाया मला 6 महिन्यात प्राप्त झाली. त्यांच्या जवळ मी राहिलो, पण चित्तामध्ये अन्य कुठली तरी वासना ठाण मांडून बसलेली असल्यामुळं मी त्यांच्यापासून दुरावलो गेलो, दूर झालो. किती मूर्ख आहे, मंदभागी आहे, अभागी आहे की संसाराचे पाश छेदण्याचं सामर्थ्य असलेले भगवंत त्यांच्या पायाशी जाऊन सुद्धा, त्यांच्या पायाजवळ पोहोचून सुद्धा ते संसारातल्या नाशवान अशाच वस्तूची मागणी केली, याचना केली. असं सहजी नाही घडलेलं. कारण ज्या देवता स्वर्गभोग भोगल्यानंतर पुन्हा मर्त्य लोकात येतात, क्षीणे पुण्य मर्त्य लोक विसंती भगवद्गीता म्हणते, हे सगळे देवलोक, देवता स्वर्गामध्ये त्यांचे जे योग्य असे सुखभोग आहेत ते भोगतात आणि पुण्याचा साठा संपला की पुन्हा पृथ्वीवर येतात. हे जे त्यांचं पतन होतं, त्यांना निश्चित माझ्याबद्दल असूया वाटली असणार. कारण मला 6 महिन्यात भगवंताची प्राप्ती झाली, भगवत दर्शन झालं, भगवंताच्या पायाशी मला बसायला मिळालं. ही जी माझी स्थिती होती, ती स्थिती त्या देवतांच्या चित्तामध्ये जी असूया निर्माण झाली, त्यामुळे त्यांना ती सहन झाली नाही, सहन करू शकले नाहीत. आणि म्हणून त्यांनीच माझी मती भ्रष्ट केली, माझा विवेक नष्ट केला. आणि त्याच्यामुळेच देवर्षी नारदांनी जे काही सांगितलं होतं, जो योग्य सल्ला दिला होता, तो सल्ला माझ्याकडनं पाळला गेला नाही, स्वीकारला गेला नाही. जरी या संसारामध्ये आत्म्याशिवाय दुसरं काही नाही, सगळीकडे परब्रह्मच भरलेला आहे, तरी सुद्धा एखादा झोपलेला मनुष्य ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपल्या आपणच केलेल्या कल्पनांमुळे वाघ सिंहादी हिंस्र शापदांना घाबरतो, त्याचप्रमाणे मी सुद्धा भगवंताच्या या मायेला मोहित होऊन, या भगवंताच्या मायेच्या छायेखाली येऊन माझ्या भावाला शत्रू मानलं आणि फुकटच निष्कारणच त्याचा द्वेष करून ह्या
हृदरोगामुळे जळायला लागलो. ध्रुव स्वतःशीच बोलतोय पश्चाताप दगदवून, की ज्यांना प्रसन्न करणं अत्यंत कठीण आहे अशा त्या विश्वात्मा श्रीहरीला तपश्चर्या करून कठोर व्रत आचरून प्रसन्न केलं आणि जे काही मी मागितलंय ते व्यर्थ आहे, फुकट आहे, त्याचा काही उपयोग नाही. का व्यर्थ आहे? की म्हणाले ज्यांचं आयुष्यच संपलंय अशा लोकांना तुम्ही कितीही जरी चिकित्सा केली, त्यांची नाडी परीक्षा केली, त्यांच्यावर औषधोपचार केले, तरी ते जसं व्यर्थ ठरतं, निष्फळ ठरतं, तसंच म्हणाले माझ्या बाबतीत झालंय. फुकट मी त्या भावाचा द्वेष केला, त्याच्याबद्दल वैर धारण केलं आणि ह्या अयोग्य मागणीच्या मागे लागलो. मी खरोखर अत्यंत पापी आहे, पुण्यहीन आहे. वास्तविक साक्षात परब्रह्म परमात्मा सगुण साकार रूपात माझ्या समोर आलेला होता. मग त्याच्याकडे मी मुक्तीच मागायला पाहिजे होती ना. पण कसं झालं माहितीये का, चक्रवर्ती सम्राट राजा, ऐश्वर्य संपन्न राजा आपल्या समोर उभा राहिलाय आणि म्हणाला काय हवं असेल ते माग. मग अशा वेळेला एखाद्या कंगाल दरिद्री माणसानं त्याच्याकडे द्रव्य तरी मागायला पाहिजे ना, ऐश्वर्य मागायला पाहिजे. पण यःकश्चित भाताच्या कण्या मागाव्यात हे जितकं हास्यास्पद आहे, तसंच माझं मागणं म्हणाले हास्यास्पद आहे. की आत्मानंद प्रदान करणारा भगवान श्रीहरी समोर उभा असताना, माझ्यावर प्रसन्न झालेला असताना, मूर्खतावश होऊन माझ्या ठिकाणचा जो व्यर्थ अभिमान होता तोच अभिमान वाढवणार आढळ पद मी मागितलं. अशा प्रकारे ध्रुव पश्चाताप करतोय. आणि मग पुढे काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.